नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आष्टी नजीक ट्रकचं टायर फुटल्याने ट्रकने समोरून येणाऱ्या बसला घासत नेलं. या एसटीत 45 प्रवासी होते. प्रवाशांपैकी एक वृद्ध महिला जखमी झाली आहे. बाकीच्यांच्या बाबतीत मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल. आष्टी फाट्यावर ट्रक व बसचा भीषण अपघात झाला. RJ11GA 1127 क्रमांकाचा 10 चाकी ट्रक परतवाड्याला जात असताना अचानक ट्रकचं टायर फुटलं. टायर फुटल्याने ट्रकवरील नियंत्रण जाऊन समोरून येणाऱ्या बसवर ट्रक धडकला. MH40Y 5372 क्रमांकाची ही बस अमरावतीला येत होती. मालाने भरलेल्या या ट्रकने बसला घासत नेलं. या बसमध्ये 45 प्रवासी होते. ते सुदैवाने बचावले. प्रवाशांपैकी एक वृद्धा जखमी झाल्याची माहिती आहे, तर बाकी प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांच्या बाबतीत काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल. अमरावती जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिलं. शासनाने 1000 व त्यावरील मुद्रांकांची विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 21 जानेवारीला हे आदेश दिले आहे. यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून मुद्रांक छपाई, वितरण व विक्री पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी मुद्रांक विक्रेत्यांनी केली आहे. आमची मागणी आहे की आमचे जे 1000 रुपयाच्या वरील स्टॅम्प होते ते शासनाने बंद केलेले आहेत. त्यामुळे आमच्या सर्व मुद्रांक विक्रेत्यावर जवळपास उपासमारीचीच पाळी आलेली आहे. अशा करता आम्ही निवेदन पुढे साहेबांना दिलेले आहे. आमचे जे 1000च्या वरील स्टॅम्प आहे मोठे ते पूर्ववत चालू करण्यात यावे यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे. जन्नत नशीन डॉक्टर सय्यदना बुरहानुद्दीन साहेबांचा 104वा जन्मदिन साजरा करण्यात येतोय. डॉक्टर सय्यदना साहेबांच्या जन्मदिनानिमित्त नुरानी जुलूस काढण्यात आला. शनिवारी रात्री हा जुलूस निघाला. बोहरा समाजाचे धर्मगुरू जन्नत नशीन डॉक्टर सय्यदना बुरहानुद्दीन साहेबांचा 104वा जन्मदिन साजरा करण्यात येतोय. गेल्या आठवडाभरापासून जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शनिवारी रात्री नुरानी जुलूसचं आयोजन करण्यात आलं. बोहरा समाजाचे आमिल साहेब यांच्यासह समाज बांधव जुलूसमध्ये सहभागी होते. शोभायात्रेत सजवलेल्या घोड्यांवर पारंपरिक वेशात बालक बालिका आरूढ होत्या. बग्गी, बँड, आकर्षक विद्युत व्यवस्था यांच्यासह निघालेल्या शोभायात्रेतील सहभागी समाज बांधवांनी शुभ्र वस्त्र धारण केले होते. शिस्तबद्ध पद्धतीने या जुलूसने शहरातील प्रमुख मार्गांहून भ्रमण केलं. ठिकठिकाणी जुलूसचं स्वागत करण्यात आलं.
शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा पूर्णा नदीतील डोहात मृतदेह आढळला आहे. रविवारी सकाळी 7 वाजता हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या व्यक्तीने आत्महत्या केली की अन्य काही कारण याचा तपास पोलीस करत आहेत. वाठोडा शुक्लेश्वर निवासी 37 वर्षीय जयेंद्र पारनाजी खंडारे शुक्रवारपासून बेपत्ता होते. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह पूर्णा नदीच्या डोहातून काढण्यात आला. शुक्रवारी मृतकाला नागरिकांनी नदी शेजारी फिरताना पाहिलं होतं. कोल्हापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. वलगाव मार्गावरील हजरत गैबी पीर बाबांच्या दर्ग्यावर दरवर्षी उर्स शरीफ साजरा करण्यात येतो. यंदाही शाह परिवाराच्या वतीने उर्स शरीफ निमित्त संदल काढण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत गैबी पीर बाबांच्या दर्ग्यावर उर्स शरीफ साजरा करण्यात येतोय. 11वी शरीफच्या महिन्यात हा उर्स शरीफ येतो. या निमित्ताने रतनगंज येथून शाह परिवाराच्या वतीने संदल काढण्यात आला. शहरातून भ्रमण करून हा संदल दर्ग्यावर पोचला. हा उर्स शरीफ 2 दिवसीय असून यामध्ये लंगरचं आयोजनही करण्यात आलंय. सुकळी कंपोस्ट डेपोला पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. आंदोलनातून या कंपोस्ट डेपो विरोधात जनजागृती करण्यात येते. या पार्श्वभूमीवर चिंतन बैठक घेण्यात आली. कंपोस्ट डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी प्रक्रिया व्हावी जेणेकरून प्रदूषणाची तीव्रता कमी राहील अशी मागणी पर्यावरणवाद्यांची आहे. 9 व 10 फेब्रुवारीला आंदोलनातून कंपोस्ट डेपो विरोधात जनजागृती करण्यात येते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चिंतन बैठक घेण्यात आली. जल, जंगल, जमीन, वायू व जैवविविधतेचा विचार करून E-क्लास जमिनीवर ही प्रक्रिया व्हावी, अन्यथा जनहित याचिका दाखल करू असा इशारा पर्यावरणवादी संघटनांनी दिला आहे. अमरावती शहरातील पर्यावरणवादी संस्था व पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना एकत्र आणून जनतेच्या समोर आज ज्या आंदोलनाची भूमिका येऊन राहिलेली आहे अशा परिस्थितीत नेमकं पर्यावरणवाद्यांची भूमिका मांडण्यासाठी आज बैठक झाली. यात आमची शासनाकडे मागणी अशी आहे की जल, जमीन, जंगल, वायू आणि जैवविविधतेचा विचार करता नागरिकांना कमी हानी पोहोचेल प्रदूषणाची अशा दृष्टीनं सदर प्रकल्प हा काही अंतरावर विस्थापित स्थलांतरित करण्यात यावा. त्याचबरोबर जो कारखाना तयार होणार आहे त्या कारखान्यात जी प्रोसेस होईल त्या प्रोसेसचे वेगवेगळे भाग असतील तर वेगवेगळ्या ठिकाणी जर त्या प्रक्रिया केल्या तर प्रदूषणाची घनता ही कमी होईल आणि म्हणून त्या दृष्टीनं त्या कामाचं वर्गीकरण करण्यात यावं. त्याचबरोबर जर असं झालं नाही तर पर्यावरणवादी NGOच्या माध्यमातून जनहित याचिका ही न्यायालयामध्ये दाखल करण्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही असं या ठिकाणी ठरलेलं आहे. 2 ते 2.5 महिन्यामध्ये ही जनहित याचिका सर्व पर्यावरणवादी एकत्र येऊन मांडणार आहेत. अमरावती शहरात मालाची चढ उतार करणाऱ्या जड वाहनांना शहरामध्ये वाहन उभे करण्यास सकाळी 6 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत प्रतिबंध करण्यात आलाय.
वाहनधारकांनी मालाची चढ उतार केल्यानंतर त्यांची वाहनं ट्रक टर्मिनल किंवा ट्रान्सपोर्ट नगरच्या आतच पार्क करावी असं प्रस्तावित अधिसूचनेमध्ये आहे. पोलीस आयुक्तांनी काढलेल्या या प्रस्तावित अधिसूचनेवर आक्षेप नोंदवण्यासाठी ट्रक मालक चालक यांच्याशी विचारविमर्श करून आक्षेप नोंदवण्यात येत आहेत. न्यू एकता गिट्टी बोल्डर ट्रक वाहतूक सेवा पुरवठा सहकारी संस्थेच्या वतीने या संदर्भात विश्राम भवनात बैठक घेण्यात आली. नो एंट्रीच्या वेळा पूर्ववत कराव्या अशी मागणी संघटनेची असून तसे न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त बी.के. गावराणे यांच्या स्वाक्षरीने जे प्रस्तावित अधिसूचना काढलेली आहे त्यामध्ये नो एंट्रीचा कालावधी हा 17 तासाचा त्यामध्ये केलेला आहे आणि अशा परिस्थितीत हा मोटर चालक मालकावर फार मोठा अन्याय आहे. जर 17 तास जर कधी समजा बंद जर कधी राहिलं सकाळी 6 वाजतापासून रात्रीचे 10:30 वाजेपर्यंत तर ट्रक चालकानं तो ट्रक आणावं कसा शहरामध्ये, ही फार मोठी गंभीर समस्या ट्रक मालकासमोर उभी राहिलेली आहे. आता त्या दिवशी मागच्या आठवड्यात पोलीस आयुक्तांसोबत बैठक झाली. सर्व संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन नो एंट्रीचा कालावधी हा कमी करतो असं आश्वासन दिलं. परंतु आमच्या ट्रक वाहतूक सेवा संस्थेची आणि तमाम जेवढ्या काही यामध्ये संघटना सामील झालेल्या आहेत यांची एकच मागणी आहे की जे पूर्वी जे नो एंट्री होती त्याप्रमाणेच नो एंट्री ही कायम ठेवण्यात यावी. असं जर झालं नाही, पूर्वीसारखी नो एंट्री जर झाली नाही तर अनिश्चित काळासाठी वाहतूक व्यवस्था ठप्प करण्याचा निर्णय या ठिकाणी ट्रक वाहतूक सेवा संस्थेनं या ठिकाणी घेतलेला आहे. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज, किती होतं दिवसभराचं तापमान, काय राहील उद्याचं तापमान, नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. रविवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस. सोमवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.